मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यात आहे आणि गोळेगावमध्ये सध्या आपण आहे. या गोळेगावमध्ये एक मैदान आयोजित होतं आहे दिनांक 28 मार्च रोजी आणि त्या मैदानाचे जे आयोजक आहे तर त्या आयोजकांचा बैल आहे. सहज त्यांच्या घरी भेट दिली आणि एका बैलाचा इतिहास फक्त सोशल मीडियामुळं वंचित असलेला असा त्यांचा हा नंदी सोशल मीडियामुळं वंचित आहे आणि उजेडात नाही आहे. कुठेतरी आपल्यासोबत सरपंच आहे शिल्लेगावचे, आयुब सरपंच आहे, मालक पण आहे. भैया नमस्ते. नमस्ते भैया, काय सांगाल ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा इतिहास सांगितला आणि एक चांगली कारकीर्द राहिलेली, पहिले एकदा परिचय करून द्या ना बैलाचा. हा बैल आमचे मित्र रफिक मामू गोळेगाव यांचा आहे. बरं. याचा इतिहास सांगायचं म्हणल्यावर हा बिनजोडचा बादशाह आहे. बरं. जे आपलं मोठं मैदान असतं सायगावचं बिनजोडचं, त्या मैदानात या बैलासाठी कित्येक लोकांचे फोन येतात पायऱ्यासाठी. पण हा टॉपच्या गाडी खेळतो फक्त त्या मैदानामध्ये. बरं. आणि 3 फेऱ्याच्या मैदानात बऱ्याच ठिकाणी ते गुलाल केलेलं आहे. पण सध्या थोडं पायऱ्याचं नियोजन अभावी थोडंसं बैल चर्चेत नाही. त्यांचं समजा असं सोशल मीडियाचं काही अकाउंट नाही त्यांचं ते. बरं, तेच अगोदर सांगितलं, कारण ज्या पद्धतीने तुम्ही त्याची कारकीर्द सांगितली तर एक सोशल मीडियामुळेच तो वंचित आहे. काय नाव बैलाचं म्हणले? टायगर. टायगर. बैल जुळलेला आहे, बैल पूर्ण झालेला आहे. कधीची खरेदी होती? खरेदी द्या मालकाकडे, त्या माईक. मालक आहे आपल्यासोबत. एकदा परिचय द्या ना, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव रफिक पटेल. बरं. काय कुठून घेतलेलं होतं वासरू? बैल मी धनगराकडून मेंढेवाल्याकडून घेतलेलं होतं. बरं. 1 वर्षाचा होता त्यावेळेस घेतलं होतं मी. बरं. याच्या अगोदर बैल होते? नाही, हा पहिलाच बैल आहे. पहिलाच बैल. पहिलाच बैलांना आजपर्यंत म्हणजे शक्यतो बऱ्याच लोकांच्या दावणीला बैल हा शेवटपर्यंत काही जणांच्या इथं टिकत नाही. तुम्ही जवळपास बैल पूर्ण झालेला आहे, आता दाताला जुळलेला आहे, बैल आतापर्यंत सांभाळलेला आहे. किती वर्ष झाली साधारण बैलाला? साधारण 5 किंवा 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाली. बरं. मेंढ्यावाल्याकडून खरेदी केला होता. हो. मग काय शर्यतीला पळवायचा ह्या हिशोबाने बैल खरेदी केला होता? नाही, असंच घेतलं होतं समजा ते. पण एकदा पळून बघितलं तर पळाला तेव्हापासून त्याला सांभाळला. बरं. कुठल्या जातीमध्ये मोडतो? गावरान किल्ला. गावरान किल्लारमध्ये. गावठी किल्लार समजा. गावठी किल्लारमध्ये. बरं. ज्या पद्धतीने सरपंचांनी सांगितलं की बिनजोडला कुठलीच गाडी त्याची कोणतीच गाडी म्हणजे त्या ठिकाणी मारला जात नाही, अशा बिनजोड होत्या. किती साधारण बिनजोड झाल्या असेल आतापर्यंत? बिनजोड 50-55 50-60 बिनजोड झाल्या. 50-60 बिनजोड झाल्या. बरं. 3 फेऱ्याच्या मैदानात आणि सेकंदाच्या मैदानात काय इतिहास आहे त्याचा? 3 फेऱ्याच्या मैदानात पण 3-4 वेळेस फायनलमध्ये होता. बरं. आणि सेकंदात बी गुलालात राहतो समजा. सेकंदात पण गुलाला. हो. बरं. 3 फेऱ्याच्या मैदानात पळवत नाही का मग जास्त तुम्ही? मी पळतो ना, पण फेऱ्या नाही झाल्यामुळे थोडी म्हणजे पैरे योग्य भेटत नसल्यामुळं बैल कुठेतरी अंधारात आहे. हो. तुम्हाला असं वाटतं का तुमचं गाव थोडंसं आता हे आउटसाईड आलं किंवा त्याच्यामुळं पण बैल चर्चेत येत? बरोबर आहे. जवळपास आता शहराचे जेवढे आसपास बैल आहे ते बैल कुठेतरी चर्चेत राहतात. आता मी मुद्दामून सरपंचांना पण विचारतो, त्यांचा पण बैल सोन्या चांगला पळतो, साई चांगला पळतो. दोघं मित्रांचं बैल आपण बऱ्याच मुलाखती ते केल्या, पण बैल कुठेतरी आउटसाईड असल्यामुळं चर्चेत राहत नाही. हो, बरोबर. असं वाटतं ना? बरोबर. नक्कीच. तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा ना. माझा मोबाईल नंबर 9284 बरं 44 84 75. कुठल्या खांदी पळतो बैल? बैल उजवी खांदी पळतो. उजव्या खांदीला. डावीला? डावीला पळतो, पण समजा ठाम त्याची उजवी ठाम पक्की. उजवी. बरं. आणि पब्लिकने बिनजोड करतो म्हटल्यावर पब्लिक आतून बाहेरून सगळे आतून बाहेरून आहे. हो. चालतं. शुभेच्छा राहतील. आणि नक्कीच आता मोबाईल नंबर याच्यासाठी टाकला की अंधारात असणारे बैल कुठेतरी उजेडात आले पाहिजे, त्यांना योग्य पैरे लागले पाहिजे. आज बरेचसे मैदान असे होतात त्या मैदानात योग्य पैरे लागत नसल्यामुळं बरेचसे बैल अंधारात आहे. तसा हा टायगर आहे. आणि टायगर कुठेतरी उजेडात येऊन तुमचं नाव कुठेतरी हे चर्चेत आलं पाहिजे. ज्या नावासाठी धडपड राहते गाडा मालकाची, तर ते नाव चर्चेत आलं पाहिजे याच अपेक्षा राहतील. धन्यवाद बाय.